देवाभाऊ तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना 1500 रुपये जे लाडके बहिणीचे मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्त्वाची आहे। तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहीण योजनेशी जोडायच्या, पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही। खरं आहे की बहिणींची सुरक्षितता आपला महत्त्वाचा विषयच आहे आणि ते करणं आपलं गरजेचं आहे, पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या, अशा दोन गोष्टीचं कंपॅरिझन करू नका। या महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींनी योजना स्वीकारलेली आहे, त्यांच्या जवळची योजना, त्यामुळे ती योजनाही ठेवू आणि महिला सुरक्षिततेकरताही जास्तीत जास्त प्रयत्न हे आपण या ठिकाणी निश्चितपणे करू, हेही मी ताईंना सांगतो। पण त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तोही महत्त्वाचा आहे की या अशा प्रकारे नोकरी करतात, व्यवसाय करतात किंवा ड्युटी करतात अशा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्याला अधिक सजग व्हायची आवश्यकता आहे। तर मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की आता जे नवीन केंद्र सरकारने 3 कायदे तयार केलेले आहेत, या कायद्यांमध्ये याचं विशेष लक्ष देऊन अशा पद्धतीचे जे काही ऑफेन्सेस आहेत किंवा अशा पद्धतीचं ज्या अडचणींना महिलांना सामोरं जावं लागतं त्याबद्दलची शिक्षा देखील आता कडक करण्यात आली।